आज आपण कृष्ण जन्माष्टमी विशेष खुसखुशीत असा मेवा पाक करतोय. मेवा पाक म्हणजे काय? तर ही एक बर्फी असते किंवा वडी असते. तर ही जी वडी आहे ना, ती मस्त ड्रायफ्रुट्स घालून केली जाते आणि श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवली जाते. ही जी रेसिपी आहे, ही महाराष्ट्रीयन नाहीये. पण म्हटलं जर माझे काही व्ह्यूअर्स हिंदी साइडर असेल किंवा देशभरामधून कुठूनही बघत असेल, तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि बघितलत ना किती छान खुसखुशीत आपली ही वडी तयार झाली आहे किंवा हा मेवा पाक तयार झालेला आहे. तर ही जी वडी आहे किंवा हा जो मेवा पाक आहे, तो खायला अतिशय रुचकर लागतो आणि अजिबात कडक वगैरे राहत नाही. आज मी बऱ्याच टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे आपला हा मेवा पाक अगदी परफेक्ट होणार आहे. ना अगदी कडक होणार किंवा खाल्ल्यानंतर खूप चावावं लागेल असंही होणार नाही. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही मेवा पाकची रेसिपी सुरू करूया. तसं तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघता म्हणूनच सुरुवातीलाच सांगते की ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. जरीही तुमच्याकडे जन्माष्टमी सेलिब्रेट केली जात नसेल तरीही ही बर्फी किंवा ही वडी किंवा हा मेवा पाक एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर आजच्या आपल्या या मेवा पाकसाठी किंवा मेवा म्हणजे काय तर ड्रायफ्रुट्स पासून ही बर्फी केली जाते. तर त्यासाठी हे सगळे साहित्य काढून घेतलेलं आहे, ज्यामध्ये आहे मखाना, त्यानंतर काजू, बदाम, बेदाणे, सुकं खोबरं, खसखस आणि चारोळी. आणि इथे 3 वेलची घेतली आहे, जी आपण नंतर बारीक करून घेऊ. आणि इथे मी थोडेसे खोबऱ्याचे काप आणि पिस्ता घेतला आहे डेकोरेशनसाठी. त्यानंतर तूप आहे आणि गूळ आहे. आणि या सर्वांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि आता ही मेवा पाक करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे ही नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे. तुम्ही कुठलीही स्टीलची कढई वगैरे घेतली तरी चालेल. यामध्ये आपण 2 टेबलस्पून तूप घालू. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये पाव कप काजू आणि पाव कप बदाम भाजून घ्यायचे आहे किंवा या तुपामधून मस्त तळून घ्यायचे आहे. तर छान असे लाईट गोल्डन रंग येतपर्यंत अगदी कमी गॅसवर हे काजू बदाम आपण तळून घेऊ. तर हे बघा छान रंग आलेला आहे ना, तर असेच आपल्याला हे करून घ्यायचे आहे, तळून घ्यायचे आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ. याचप्रमाणे मी इथे 1.5 कप हे मखाने घेतले, हे पण भाजून घेऊ. इथे हे सगळे जिन्नस भाजताना गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर हळूवारपणे खमंग असे हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहे. त्याने काय होतो जो आपला पदार्थ असेल ना त्याला चव छान येते. नाहीतर कधी समजा गॅस मोठा ठेवला आणि पटपट ते भाजून घेतलं ना, तर मग त्या पदार्थाची चवही खराब होते आणि करपल्यासारखी त्याची टेस्ट लागू शकते. म्हणून इथे ही एक महत्त्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. आणि अशाच मस्त टिप्स जाणून घ्यायच्या असेल ना, तर व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण व्हिडिओच्या मध्ये मी बऱ्याच टिप्स देत असते. अशाच छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स जर जाणून घ्यायच्या असेल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर आता आपण आपल्या या मेवा पाककडे वळूया. तर हे बघा, मखाने पण छान भाजले गेले आहे. थोडेसे थंड झाल्यानंतर याला फोडून बघितलं ना, आता हे खूप गरम आहे. फोडून बघितल्यानंतर असे पटकन हातावरती तुटले जातात, जसा मुरमुरा वगैरे किंवा आपण असं फोडतो त्या पद्धतीने. तर तिथपर्यंतच आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. तर काही नाही, फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात कमी गॅसवर. तर आपले मखाने पण भाजून झाले आहेत, ते मी पण काढून घेतलं. आता आपण बेदाणे तळून घेऊ. तर बेदाणे तळण्यासाठी मी थोडंसं तूप परत यामध्ये ॲड केलं आणि परत हे छान तळून घेऊ. तर बेदाणे तळताना जास्त तळायचे नाही किंवा खूप लाल करायचे नाही. हे बेदाणे फक्त थोडेसे असे फुलतात ना, म्हणजे याला आच लागल्यानंतर याला ही हीट लागल्यानंतर हे थोडेसे असे गोल-गोल, टपोरे-टपोरे असे फुलतात. तोपर्यंत त्याला फुलू द्यायचं आणि बस मग गॅस बंद करायचा आणि हे काढून घ्यायचं. तर बघितलत याच पद्धतीने. आता आपण हे काढून घेऊ आणि हे पण थंड होऊ देऊ. आता मी इथे 1 कप इतकं खोबरं किसून घेतलेलं आहे. म्हणजे किसून झाल्यानंतर त्याला मोजल्यावर हे 1 कप आहे. तर आता हे पण भाजून घेऊ. अगदी लाईट रंगावरती भाजून घ्यायचं. हे बघा किती सुंदर रंग आला आहे या खोबऱ्याला. तर आता हे पण आपण काढून घेऊ. आता मी इथे 1 टेबलस्पून तूप घेतलं आणि यामध्ये जे चकत्या करून घेतल्या होत्या ना खोबऱ्याच्या, त्या तळून घेणार आहे. तर ह्या मी डेकोरेशनसाठी किंवा सजावटीसाठी वापरणार आहे. पण त्या कच्च्याच न वापरता याला तुपामधून तळून घ्यायचं, म्हणजे आपला हा जो पदार्थ आहे तो जास्त दिवस टिकतो. जर कच्चं वापरलं तर मग कदाचित
जास्त दिवस राहणार नाही किंवा खराब होण्याची शक्यता असते. म्हणून सगळे जिन्नस जसं आपण ज्या पद्धतीने तळून घेतले ना, त्याच पद्धतीने हे पण मी तळून घेते. तर हे बघा, असा लाईट गोल्डन रंग येतपर्यंत छान तळून घ्यायचं. मस्त रंग आलेला आहे ना, अगदी पातळ मी काप करून घेतलेले आहे किंवा आपली बटाटा सोलणी असते ना, बटाटा सोलणी नाही, ज्याच्याने आपण चिप्स करतो त्याच्याने मी हे करून घेतलं. तसंच चिप्स सारखे तयार झालेले आहे. तर हे पण मस्त तळून झाले. आता हे पण काढून घेऊ. तर हे बघा, आपल्या मेवा पाकचे सगळे जिन्नस भाजून झालेले आहे. आता आपण हे सगळं मिक्स करू. हे सगळं थंड झालेलं आहे. तर मी हे सगळं एकत्र करते आणि याला आता छान मिक्स करू आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊ. मिक्सरमध्ये बारीक करत असताना हे जाडसर दळायचं, जास्त बारीक नाही करायचं. मी जसं दाखवते ना त्याच पद्धतीने. खूप बारीक केलं ना तर मग ही बर्फी दिसते, मेवा पाक दिसत नाही. मेवा पाकमध्ये काय असतं, सगळे जे आपण जिन्नस यामध्ये घातले ते मस्त मोठे असे दिसले पाहिजे. खूप छान दिसतातही आणि चवीला तर खूप अप्रतिम लागतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं, जरी तुमच्याकडे जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी सेलिब्रेट करत नसाल किंवा असतं ना प्रत्येकाच्या घरी कुठल्या देवांची पूजा केली जाते किंवा कोणाकडे नाही केली जात. जसं आमच्याकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी वगैरे नाही आहे. पण तरीही तुम्ही हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर हे बघा, मी असं जाडसर हे दळून घेतलं. आता आपण हे किती आहे ते मोजून घ्यायचं आहे. तर मोजण्यासाठी आपल्या घरातली कुठलीही वाटी घ्यायची. आता मी हे जे सगळे ड्रायफ्रुट्स काढून घेतले होते ना, तर त्यातलीच एक मी वाटी घेतली आणि याने हे मोजून घेत आहे. तर हे बघा, हे 3.5 कप इतकं होत आहे. तर बघितलं, हे 3.5 कप झालं. आता याच्या निम्म आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर मी इथे 3च कप समजते आणि 1.5 कप मी इथे गूळ घालत आहे. तर गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. ना खूप गोड होत, ना खूप असं एकदम सपक लागत. खूप छान टेस्ट येते आणि अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पाक वगैरे पण खूप चांगला तयार होतो. तर इथे 1.5 कप आपण हे गूळ घेतलं. आता याच कढईमध्ये मी 3 टेबलस्पून इतकं तूप घेतलं. तूप गरम झालं की यामध्ये सगळ्यात आधी चारोळी घालू. तर मी इथे 2 टेबलस्पून चारोळी घेतली आणि 1 टेबलस्पून मी इथे खसखस घेतलेली आहे. तर चारोळी घालून फक्त 30 सेकंद परतवू. त्यानंतर खसखस पण घालू आणि लगेचच 30 सेकंदानंतर, म्हणजे जास्त याला रंग बदलवायचा नाही, नाहीतर पटकन खसखस लाल होते आणि गॅस कमी ठेवायचा आहे. आणि आता यामध्ये हा गूळ घालू. सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला पाव कप इतकं तूप लागलेलं आहे. तूप जास्त लागत नाही. पाव कप त्यावर 1-2 टेबलस्पून जास्त इतकंच तूप लागलेलं आहे. तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा काही भाजताना, तळताना अगदीच कमी तूप घातलं तरीही चालतं. तर हे बघा, आता आपण गूळ घालून हा गूळ छान वितळवून घेऊ. इथे आपल्याला पाक वगैरे तयार करायचा नाहीये, फक्त हे गूळ जे आहे ना ते वितळवून घ्यायचं आहे. तर हे बघा, गुळाला छान असे बुडबुडे आलेले आहे आणि पूर्ण गूळ छान वितळलं आहे. आता यामध्ये हे जे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ते यामध्ये घालू. सगळे ड्रायफ्रुट्स आणि मखाने वगैरे आणि हे छान मिक्स करून घेऊ. तर हे बघा, हे छान सगळं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये 2 टेबलस्पून मी पाणी घालते आणि हे छान परत मिक्स करून घेऊ. तर इथे आपल्याला पाक वगैरे नाही करायचं, पण थोडंसं पाणी घातलं ना की हे सगळं एकसारखं बाइंड होतं आणि जेव्हा आपण वडी करतो तर ती अशी कडक होत नाही, छान सॉफ्ट होते. तर हे बघा, हे छान मिक्स झालेलं आहे आणि आता आपल्याला हे झालेलं आहे. आता काही याला परत मिक्स करायची किंवा परत त्याचा पाक कडक करायची गरज नाहीये. पाणी घातल्यानंतर फक्त आपल्याला 1-2 मिनिटं हे परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं ते चिटकायला लागलेलं आहे किंवा असं एकत्रित येत आहे. आता आपण हे ट्रेवरती काढून घेऊ आणि बर्फी सेट करायला ठेवू किंवा मेवा पाक सेट करायला ठेवू. तर इथे या ट्रेला मी तूप लावून घेतलेलं आहे किंवा जे ड्रायफ्रुट्स तळून घेतले होते ना मगाशी ते यामध्येच काढले, म्हणजे जे तूप आहे ते यालाच लागलेलं राहतं. आणि आता हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं मेवा पाकचं हे यामध्ये घालू आणि याला चांगलं दाबून असं प्रेस करून घेऊ. तर 1 सेंटीमीटरच्या थिकनेसची मी वडी करत आहे. तुम्हाला किती पातळ किती जाड ठेवायची आहे तसं तुम्ही त्याला प्रेस करून घेऊ शकता.
वाटीच्या सहाय्याने वगैरे करायचं किंवा या पद्धतीने चमचाने करायचं, कारण हे अतिशय गरम आहे, हाताने करायचं नाही. जर हाताने सोसवत असेल, थोडंसं थंड झालं, थोडं कोमट झालं, हाताने जर सोसवत असेल तर हाताने केल्यानंतर तरीही चालेल. पण सुरुवातीला खूप गरम आहे, तर प्लीज तुम्ही हे वाटीने म्हणा किंवा चमचाने या पद्धतीने प्रेस करून घ्या. आणि यामध्ये ना वेलची घालायचं राहिलं, जेव्हा आपण सगळं झाल्यानंतर जेव्हा काढतो हे ट्रेमध्ये काढण्यासाठी, बर्फी सेट करण्याच्या आधी यामध्ये थोडंसं वेलची पूड घाला आणि त्यानंतर हे एकदा परत मिक्स करून बर्फी सेट करायला ठेवा. तर मी विसरली, तर मी आता वरून थोडंसं घालून घेते आणि परत थोडं असं मिक्स करून घेतलं. तर हे बघा, आपली ही जी बर्फी आहे ती छान सेट झालेली आहे. आता वरून जे आपण खोबरं तळून घेतलं होतं ना, खोबऱ्याचे काप ते लावून घेतले. त्यानंतर वरून मस्तसा पिस्ता घालून घेतलेला आहे आणि याला आता अर्धा तास असंच ठेवून देऊ. तर हे थोडं थंड झाल्यानंतर याची वडी छान होते. तर हे बघा, इथे अर्धा ते पाऊण तास झालेला आहे आणि आता मी हे कट करून दाखवत आहे. तर हे बघा, मस्त इझिली हे कट होत आहे. मी याला थोडासा मार्क करून घेते आणि परत याला थोडं जास्त थंड, म्हणजे अजून 1 तास ठेवू आणि त्यानंतर याची बर्फी आपण बघूया. तर अर्ध्या तासाने मी याला कट करून घेतलं आणि त्यानंतर परत अर्धा 1 तास ठेवलं आणि आता तुम्ही बघू शकता बर्फी आपली सेट झालेली आहे. किंवा हा जो आपला कृष्ण जन्माष्टमी विशेष मेवा पाक तयार केलेला होता, तो पण छान सेट झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे, छान निघत पण आहे आणि वडीचं टेक्स्चर बघा, तोडून पण मी दाखवते. तर हे बघा किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे. खूप मस्त ही वडी किंवा हा मेवा पाक तयार होतो. एकदा नक्की ट्राय करा. परत म्हणते, पण एकदा तुम्ही नक्की हे ट्राय करा. तर आहे ना, अगदी सोपं आहे. काही पाक करायचं टेन्शन नाही किंवा काही नाही. थोडंसं गरम झालं ना गूळ, की त्यामध्ये हे सगळं घालायचं, मिक्स करायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि आपली ही बर्फी तयार होते. छान सेट करायची आणि तुम्ही बघू शकता मस्त आपलं हे मेवा पाक तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.